स्वामी समर्थ. डॉक्टर राखे बुधवारी काय करायचं सांगण्यासाठी आले. आज बुधवार आहे, गणेशजींचा वार, रिद्धी-सिद्धीचा वार आहे. न विसरता सूर्याला जल दिले, गणेशजींना दुर्वा फूल अर्पण केलेलं आहे, शंकराला आपण जल दिलेला आहे. आज प्रसादामध्ये आपण गणेशजींना दूध, साखर किंवा दही भात असा तुम्ही प्रसाद द्या. कारण आज बुधवार पांढऱ्या वस्तूंना जास्त महत्व असतं आणि हिरव्या वस्तूंनाही जास्त महत्व असतं. हिरवे मूग तुम्ही दानामध्ये द्या, शिवपिंडावर ठेवा. हिरवे मूग तुम्ही खा किंवा कोणाला तरी द्या, ज्याने तुमचा बुध ग्रह चांगला होतो. बुध ग्रह चांगला होण्यासाठी दुसरा असा उपाय आहे की तुम्ही जे सफाई कामगार असतात किंवा तुमच्या घरामध्ये वॉशरूम वगैरे आहे ते क्लीन करा, स्वच्छता करा, घरामध्ये उंबरठा साफ करा. याच्याने सुद्धा तुमचा बुधग्रह चांगला होतो. उंबरठा साफ केला, त्याच्यावर थोडं दूध शिंपडा, ज्याने आपला बुधग्रह चांगला होतो. त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये असलेला मध्य म्हणजे तुमची वास्तू असते, तिथे तुम्ही थोडं दूध शिंपडा. त्याने तुमच्या घरातले वास्तू असते ती चांगली होते. तर अशा प्रकारे आज थोडा पांढऱ्या दुधाचा किंवा पांढऱ्या वस्तूंचा आपण प्रयोग करतो. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं दूध घालून तुम्ही अंघोळ केलं तरी चालेल किंवा गुलाब पाणी घालून अंघोळ केलं तरी छान. तर आता गुरु बृहस्पती आहेच आहे, तर तुम्ही रोज हळद घालून अंघोळ करत असाल तरी चांगलं आहे, कारण त्याच्यामुळे तुमचा गुरुग्रह चांगला होतो. तर अशा छोट्या छोट्या रेमेडी आहे. बुधवारचा दिवस आहे, गणेशजींच्या दर्शनाला जा, रिद्धी-सिद्धीच्या दर्शनाला जा. हिरवी दुर्वा त्यांना फार आवडते, तर हिरवी दुर्वा अर्पण करा आणि हिरवी दुर्वाच्या ह्याच्याने तुमच्या घरामध्ये गंगाजल घेऊन सगळ्या घरामध्ये शिंपडा. त्याचप्रमाणे आज आहे दश अमावस्या, कारण उद्या आपली कार्तिकी अमावस्या आहे. तर दश अमावस्या असल्यामुळे तुम्ही हे दुधाचे जे प्रयोग आहे ते नक्कीच करा, खूप फरक पडतो. आणि संध्याकाळी तुमच्या घराच्या दक्षिणेला दिवा लावा पितृंसाठी. अमावस्या आता आजपासूनच सुरू झालेली आहे. तुम्ही अजून एक रेमेडी करू शकता, कारण आज 19 तारीख आहे आणि आकडा 2 येतो. 19 आहे, आकडा 1 येतो. तर तुम्ही त्या याच्यासाठी तुम्ही सूर्याला जेव्हा जल द्या, त्याच्यात थोडंसं दूध घातलं तर छान, त्याच्याने सूर्य तुमचा चांगला होतो. तर आज मोस्टली सगळ्या दुधाचंच आहे. जर तुम्ही कोणाला दानामध्ये काही देणार असाल तर चहा द्या, दूध द्या, केशर दूध द्या किंवा हळदीचं दूध द्या. असं दिल्याने चांगला होईल. आणि संध्याकाळी जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये दिवा लावाल, देवाऱ्यामध्ये तुपाचा दिवा, तुळशीच्या इथे तुपाचा दिवा, दारामध्ये दक्षिणेला दिवा, असा तुम्ही आजचा दिवस साजरा करा. श्री स्वामी समर्थ.